दिनेश पाडेकर साहेबांकडून तब्बल 4,000 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. अगदी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य त्यांचं लाभतंय. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने देखील आभार व्यक्त करू इच्छितो. आज खरं तर दादांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च केला आणि आज खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं खूप सारं स्वागत. मॅचकडे जाऊयात. मॅच ऑन केली जाते. खरं तर लक्ष आपण पाहू शकाल 48 धावांचं टार्गेट, 48 धावांचं लक्ष आणि बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल ज्यांना धावसंख्या 47 पर्यंत रोखली गेली आणि अद्याप वलप टीम बॅटिंग करताना न्यू बॅटर सलामीवीर फलंदाज निहाल पाटील, अमन पाटील षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 षटक हाताळताना गोलंदाज मोहन भोईर. मॅच इज ऑन. उत्तरार्धाला सुरुवात. 48 धावांचं टार्गेट, 48 धावांचं लक्ष. बॅट्समन आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती निहाल पाटील. चला 1 मिनिट मॅच ऑफ करा. खरं तर दिनेश पाडेकर साहेब खरं तर या स्पर्धेतून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. तब्बल 4,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलं आणि त्यानंतर त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करू इच्छितो. सलामीची जोडी स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँड बॅटर डावखुऱ्याचा फलंदाज निहाल पाटील षटक क्रमांक पहिला हाताळताना मोहन भोईर ज्यांना बॅटिंग करताना 18 धावा जमावल्या. बरीचशी लांब लचक खरं तर खेळी त्यानं साकारली. आता गोलंदाजी करत असताना कशा रीतीने धावसंख्या रोखली जाईल. बरेच बॉल फेस केले. यावेळेचा पहिलाच बॉल चांगली फिल्डिंग मिड विकेटच्या रिझन मध्ये 38 पावलांचं रिंगण आणि त्या रिंगणाच्या आतमध्ये अगदी चेंडू अडवला जातोय. पहिले षटक म्हटलं क्रिकेटमध्ये पॉवर प्ले ज्याचं नाव अगदी आपण पाहतो आणि मग त्या पॉवर प्ले मध्ये काही रूल्स काही रिस्ट्रिक्शन सातत्याने तुम्हाला फॉलो करावे लागतात. 30 यार्डचं षटक ज्यामध्ये तब्बल 9 खेळाडू आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतील. 2च खेळाडू खरं तर सीमारेष लगत पाहायला मिळतात. परंतु इथून पंचांचा इशारा अंपायर सिग्नल इट्स अ वाईड बॉल. अवंतर दाबेनं टीमचा अकाउंट ओपन त्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या 1 या आकड्यावरती पाहायला मिळते. सीमारेष लगत खरं तर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. जिथे एका बाजूला लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय त्यानंतर डीप मिड विकेट असेल आणि त्यानंतर मात्र अगदी 30 यार्डच्या सर्कलमध्ये संपूर्ण फिल्डिंग पोझिशन पाहायला मिळते आहे. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर प्रवीण पाटीलने जी दमदार सुरुवात घडून दिली प्रत्युत्तर देत असताना मोहन भोईरची देखील तशीच काही कामगिरी पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल बरी थोडीशी लाईन बिघडली परंतु तिसरा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक पहिला हाताळताना चांगली सुरुवात घडून दिली मोहन भोईरला आपण पाहतोय. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षकानं अगदी एफर्ट्स लावलेत परंतु अगदी बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. बॉल चला सीमा पार. निहाल पाटीलचा फटका आणि येतोय चौकार. थँक्यू. ऑन दी बोर्ड 5 धावा दापटला वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मोहन भोईर. पहिलं षटक हाताळताना पहिल्या 2 बॉल वरती चांगली कामगिरी मोहनची आपण पाहिले. निहाल पाटील थोडासा बीट झाला होता परंतु तिसरा बॉल वरती प्रहार केला निहालनं आणि त्या बॉल वरती चौकार येताना आपण पाहिला. 5 धावा दापटला वरती 5 रन्स ऑन दी बोर्ड. 48 धावांचं टार्गेट, 48 धावांचं लक्ष आणि ज्यामध्ये अद्याप जमल्यात 5 धावा. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल लाईन थोडीशी बिघडतीये. अंपायर सिग्नल इट्स अ वाईड बॉल आणि 101 धाव संघाच्या खात्यामध्ये. आणि एका धावेने संघाची धाव संख्या 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा दापटला वरती पाहायला मिळतील. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी प्रॉपरली एक्झिक्यूट केला. फुलरिंगचा बॉल ऑफ साईडला डीप कोर मध्ये फिल्डर नाहीयेत. पहिला पॉवर प्लेचा फायदा पुरेपूर निहाल पाटीलच्या माध्यमातून उचलला जातोय आणि इथून मात्र येतोय आणखी एक चौकार. थँक्यू.
आमचे मोहनजी साळुंके खूप सारे मेहनत पहिल्या रात्रीपासून आम्ही जज करतोय. खूप सारे मेहनत या स्पर्धेसाठी त्यांची लागली आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईनं अगदी पाहणं, प्रत्येक गोष्टीचं आयोजन नियोजन आणि अगदी मग पहिल्या रात्रीपासून त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया खूप सारं स्वागत. आणि इथून मात्र सिंगल येते या टीमची धावसंख्या 11 या आकडावरती. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं ओव्हर नंबर 1. 37 धाब्यांचा आणखी पाठला करायचा आहे. अद्याप जमल्यात 11. 48 लक्ष आणि शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील स्ट्राईक एंडवरती बॅटर अमन पाटील मागील 5 बॉल पासून नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता आणि अद्याप अंतिम बॉल फेस करण्याकरता स्ट्राईक एंडवरती अमन पाटील कशा रीतीनं फटका खेचला जाईल. पहिलं पॉवर प्लेचं बंधनकारी षटक आणि त्यामध्ये देखील डॉट बॉल. शेवटचा बॉल डॉट येताना पाहिला. षटक पहिलं संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करताना संघाची धावसंख्या जिथे पहिल्या सत्राचा आपण विचार केला प्रवीण पाटीलने खर्च केले होते 7, परंतु प्रत्युत्तर देत असताना निहाल पाटीलला त्याच्या अगेन्स्ट जमावल्या टोटल 11 धावा. मोहन भोईरने खर्च केल्यात 11 आणि इथून मात्र जमतायत 11 धावा. यस डीजे. थँक्यू. खरं तर आपण पाहतो या स्पर्धेसाठी अरुण शेठ म्हात्रे साहेबांकडून तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करू इच्छितो. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर मध्ये संकेत पावशे. खरं तर या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतो ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 क्रमांकाच्या 6 अगदी आकर्षक ट्रॉफ्या ज्या आम्हाला पुरस्कृत केल्या. मग खरं तर तलोजा डीसी शिवसेना प्रमुख खरं तर आपण पाहतोय प्रकाश शेठ म्हात्रे असतील, त्यानंतर अरुण शेठ म्हात्रे आणि त्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती संकेतचा हा बॉल क्षेत्ररक्षकाने केली चुकी. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ क्रिकेटमध्ये सातत्याला म्हटलं जातं आणि ती झेल इथे सुटली आणि बॉल चालला सीमा पार. येतोय पहिल्याच बॉल वरती बॅटर आपण पाहतोय निहाल पाटील त्याच्या बॅटमधून षटकार. येस थँक्यू. खरं तर प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजाला 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सुरेश पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज अमरावती टीमसाठी षटकाराला कदाचित झेल टिपली असती, थोडासा दबाव थोडासा दर्पण बॅटिंग टीम वरती आला असता, परंतु तदनंतर मात्र 6 धावेनं यस पंच ओके चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंच इट्स अ 4 चौकार आलाय आणि या चौकारांना संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धापटला वरती. तर क्रिकेटमध्ये तुम्ही खरं तर सेकंड इनिंग मध्ये अशा चुका कराल तर त्या चुक्या मात्र मागण्या ठरतील. 48 टार्गेट 48 लक्ष धावे 15 जमल्यात. 17 बॉल 33 धावेंची आणखी गरज. निहाल पाटील अद्याप त्याच्या बॅटमधून तब्बल 3 चौकार पाहायला मिळालेत. जे चौकार ठोकले होते उद्देशनं सुरेशच्या बॅटमधून देखील चांगली धावसंख्या जमली होती. परंतु इथे पहा वारंवार चुक्याना माफी नाहीये आणि पुन्हा एकदा बॉल चालला अडीपेक्षा कव्हरच्या रिजन मध्ये सीमा पार. निहाल पाटीलचा सलगचा दुसरा चौकार.
येस थँक्यू. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा पटलावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक रेट वरती बॅटर निहाल पाटील सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होताना या मॅच मध्ये एकांकी झुंज देताना आपल्या टीमसाठी पाहायला मिळतोय. ऑन साइडला मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहील का? इथून मात्र नाकार दिलं, कारण निहाल पाटीलला देखील ठाऊक आहे की त्याची विकेट या मॅच मध्ये तेवढीच इम्पॉर्टंट. सिंगल आली आणि या टीमची धाव संख्या दुसरं दशक पूर्ण होईल. 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा पटलावरती. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून वारंवार चुक्या घडत आहेत. आता त्या चुका मात्र इथे अगदी दुरुस्त कराव्या लागतील. स्ट्राईक हँड वरती अमन पाटील. चला स्पीडअप करा, विनंती केली जाईल फिल्डिंग टीमला. ओव्हर नंबर 2 संकेत पावशे आणि अद्याप धाव संख्या टोटल 20 आकडावरती पाहायला मिळते. यावेळेचा हा बॉल अमन पाटील मागील ओव्हर मध्ये देखील लास्ट बॉल त्यानं फेस केला, तो देखील डॉट. इथून देखील डॉट पाहायला मिळतोय. यस पंच. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये घडतीये आणि अमन पाटील थोडासा बीड होताना स्विच इट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड साइडला. शॉर्ट थर्डमॅन मधून डीप थर्डमॅनला बॉल चालला सीमा पार. खर तर बॅट्समन अमन पाटील त्याच्या बॅट मधून आलाय हा दणदणीत चौकार. येस थँक्यू. टीमची धावसंख्या पाहायला मिळते. टोटल आपण पाहू शकाल 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा अपील केली जाते जोरानं, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, दबावतंत्राचा वापर कदाचित इथून मात्र फिल्डिंग डीम डोला टाकला जातो आणि हा देखील डॉट बॉल. ओव्हर नंबर 2 2 षटकांचा खेळ संपला, जिथे संघाची धावसंख्या जमली 12ची सरासरी जी राखणं गरजेचं आहे ती पहिल्या 2 ओव्हर मध्ये राखली जाते. 24 धावा जमल्यात 12 बॉल मध्ये. आता येणार 12 बॉल, आणखी 24 धाब्यांची गरज. चौदा थोडी इथं पाणी हवं आहे का पंच? ओके चला 12th मॅन पाण्याची पूर्तता करा, तोपर्यंत पुन्हा देऊया संधी डीजे यांना.
थँक्यू सो मच. 2 षटकं संपले आणि 24 धावा जमल्यात आणि 12 बॉल मध्ये आणखी 24 धाव्यांची गरज. आणि या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24 धावा आहेत. बारा चेंडू आणखी 24 धाव्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज मयुरेश पाटील ज्यांना बॅटिंग करताना एकही धाव त्यांना जमवली नव्हती, परंतु बॉलिंग करताना कशा रीतीने खेळ राहील. पहिलाच बॉल वेगानं ट्रॅव्हल केलाय आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता जशा रीतीनं डॉट बॉल येतील, जशा रीतीनं निर्धाव चेंडू फेकले जातील, तशा रीतीनं दबाव, तशा रीतीनं दर्पण आणि अगदी मात्र दबाव वाढताना पाहायला मिळेल बॅटिंग टीमचा. 11 चेंडू आता 24 धावा. स्ट्राईक एंड वरती निहाल पाटील ज्यांना अद्याप तब्बल 4 चौकार 2 सिंगल 18 धावा त्याच्या वैयक्तिक खात्यामध्ये आहेत. यावेळेचा फटका निहाल पाटीलची विकेट आणि ती विकेट धक्का क्रमांक पहिला मोठा मासा गडाला लागलाय. ज्या बॅट्समनचं सामना मैदानाच्या आतमध्ये गरजेचं होतं तो निहाल पाटील मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय वलप टीमला. थँक्यू. अंतिम खरं तर निर्णायक मोडला. खरं तर अगदी प्रॉपर पोझिशनला विकेट आली आहे. निहाल पाटील ज्याच्या बाणपतून 18 धावा जमल्या, त्या निहाल पाटीलला मात्र परतावलं आणि अद्याप न्यू बॅटर इन ॲक्शन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रवीण पाटील. ओव्हर नंबर 3 मयुरेश पाटील अद्याप चांगले षटक घालताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती सफलता आणि अगदी चांगली सुरुवात, चांगले कमबॅक घडून दिले मात्र टीमसाठी. 10 चेंडू 24 धाव्यांची गरज आणि प्रवीण पाटील राईट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 10 चेंडू 24 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते जोरानं. दबाव तंत्राचा वापर मात्र इथून मात्र फिल्डिंग टीम द्वारा केला जातोय. अगदी 2 पंच एकत्रित येतील आणि योग्य तो निर्णय खरं तर अगदी तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. इट्स नॉट आउट. बॅटर सेफ. डॉट बॉलची समाप्ती. पूर्णपणे खरं तर प्रेशर टाकला जातोय. प्रेशर आता इन्क्रीज होताना पाहायला मिळतो बॅटिंग टीम वरती, कारण या ओव्हर मधील पहिले 3 बॉल समीकरण आपण पाहिलं. पहिल्या 12 बॉल मध्ये 24 जमल्या होत्या. अंतिम 12 बॉल मध्ये 24 धाव्यांची गरज होती, परंतु आता 3 बॉल जिथे एकही धाव येताना पाहायला मिळत नाहीये आणि त्यानंतर निहाल पाटीलची महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर परतली. आता येणारे 9 चेंडू 24 धाव्यांची गरज. 9 बॉल 24 रन्स असं इक्वेशन, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मध्यरात्री अगदी क्लायमेट थंड, परंतु मॅच गरम आहे. 9 बॉल 24 ची गरज असताना ठोकलाय. मागील बॉल वरती जरूर बीट झालो होतो, परंतु प्रवीण पाटीलने आपली ताकद या बॉल वरती स्पष्ट केली आहे आणि इथून मात्र येतोय सीमा पार, येतोय षटकार. यस थँक्यू.
टीमची धावसंख्या पाहायला मिळते 30 ऑन दी बोर्ड, 30 धावा धावपटलावरती. 18 धाव्यांचं आणखी समीकरण, जे समीकरण होतं 9 चेंडू 24 ते 8 बॉल होता, 18 धाव्यांची गरज. 8 मध्ये 18 ची गरज असताना आणखी एक तेरी तो एक मेरी. मागील बॉल वरती षटकार, या बॉल वरती डॉट बॉल. कधी कधी दादागिरी पाहायला मिळते बॅट्समनची, तर तितकीच दादागिरी गोलंदाज आपण पाहतोय मयुरेश पाटील जी पाहायला मिळते. पहिलं 3 बॉल डॉट, ज्यामध्ये एक सफलता, 4थ्या बॉल वरती आला षटकार आणि 5वा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. आता 7 चेंडू 18 धावा. आता हा बॉल मेन अगदी निर्णायक असेल मॅच मध्ये, हा बॉल इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमसाठी. इथून एखाद्या डॉट बॉलला दबाव टाकला जाईल बॅटिंग टीम वरती, एखादा मोठा फटका एक्झिक्यूट झाला तर अगदी थोडंसं आव्हान सोपवताना अंतिम ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. 7 बॉल 18 ची गरज असताना ऑन साइडला खरं तर ट्रॅव्हल केला फिल्डर आहेत. स्क्वेअरच्या रिझन मध्ये चांगली फिल्डिंग करते आणि इथून मात्र येते सिंगल. षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे टोटल 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा जमल्या. आता येणारे 6 चेंडू आणि ज्यामध्ये 17 धाब्यांची गरज. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका, विनंती केली जाईल फिल्डिंग टीमला. त्वरित आपण फिल्डिंग सजून घ्या. 6 चेंडू 17 धावा. सहा चेंडू 17 धावा. षटक क्रमांक 4 घेऊन राजेश भोईर वरती खरं तर टीमनं विश्वास दाखवलाय. तेवढाच विश्वास सलामीला आलेला मन पाटील स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. 7 चेंडू 17. 6 मध्ये 17 ची गरज असताना हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक, टिपली जाईल झेल. संपुष्टातील बॅट्समन अमन पाटील याचा खेळ. संघाला धक्का बसतोय दुसरा. सफलता मिळते राजेश भोईरला पहिली आणि बॅट्समन आपण पाहतोय प्रवीण पाटील इज बॅक टू द डगआउट. चला उर्नोली संघ काय डिसिजन आहे तुमचा फिल्डिंग ना? ओके, जशा रीतीने मॅच संपेल तशा रीतीने आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या. बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. पालेश्वरी इलेव्हन पाले बुद्रुक टीमला देखील विनंती केली जाईल आपण पविलियन कडे या सर्व खेळाडू. प्रवीण पाटीलची महत्वपूर्ण विकेट. राजेश भोईरचं कमबॅक. 5 बॉल 17 धाब्यांची गरज. अद्याप देखील मॅच बॅलन्स असेल दोन्ही टीम कडे, कारण इथून एखादे 2 मोठे फटके आले तर मॅच अगदी रंगताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पाठवला जातोय. बॅटिंग टीमचा विश्वास, बॅटिंग टीमची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती. चेतन पाटील. आता जबाबदारी कशा रीतीने पार पडली जाईल, विश्वास कशा रीतीने पार पडला जाईल, कोण ठरणार या मॅच मध्ये यशस्वी, कोणाचा प्रवास, कोण होणार इथून अंतिम 6 सुपर 6 मध्ये दाखल, कोण या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. 5 चेंडू 17 धावा. 5 बॉल 17 रन्स. मैदानाच्या आतमध्ये चांगले मॅच रंगताना पाहायला मिळतीये. प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना आणि 5 बॉल 17 रन्स. यावेळेस 6 बॉल. यावेळेस चुकी घडतीये फिल्डिंग डिपार्टमेंटची. बॅक साइडला तडव्यांच्या रीज मध्ये बॉल चालल्या सीमा पार. नशिबाचा चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल टोटल अगदी आपण पाहू शकाल 35 ऑन द बोर्ड. येणारे 4 बॉल 13 धाब्यांची गरज. क्या बात है, 4 गेंद 13 की जरूरत है. मुकाबला देखिए एकदम दिलचस्प मोड़ पर देखिए यहाँ पर. चलिए आइए हमारे धानसर के देखिए बात करेंगे फिरके के जादूगर एक अच्छे ऑलराउंडर तुषार दादापुर जी. और इस वक्त देखिए आए खास करके देखिए राजेश भाई उनका मित्र देखिए तुर्बे टीम के लिए देखिए शुभकामना.
आइए तुषार दादा पोरजी वेलकम स्वागत। मैच में मजा आएगा। देखिए बात करेंगे प्रज्योत है क्योंकि चेतन पाटिल देखिए बात करेंगे बड़े हार हिटर, लेकिन प्रवीण का विकेट गिरने के बाद थोड़ा सा दबाव बना यहाँ पर। डेफिनेटली प्रवीण पाटीलची आलेली विकेट पहिला बॉल वरती आणि त्या विकेट मात्र दबाव टाकला, परंतु अद्याप चेतन पाटीलची देखील चांगली कामगिरी, जे कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय आणि ते कामगिरी करत असताना इथून मात्र हवेमध्ये बॉल आणि इथून मात्र झेल टिपली आहे। आणखी एक धक्का, धक्का क्रमांक 3 ज्या चेतनचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं, ज्या चेतनच्या बॅटमधून मागील बॉल वरती आला चौकार आणि त्या चेतनची मात्र सफलता मिळतीये। गोलंदाज आपण पाहतोय राजेश भोईर, फिल्डर तैनात होते, महेश न टिपलाय झेल आणि इथून मात्र धक्का क्रमांक 3 आता येणारे 3 बॉल 13 धाब्यांची गरज। यस थँक्यू राजेश भोईर वरती दाखवलेला विश्वास। पहिल्या बॉल वरती विकेट, दुसरा बॉल वरती चौकार जरूर आला, परंतु तिसरा बॉल वरती देखील विकेट पाहायला मिळते। न्यू बॅटर नवीन फलंदाज गुड्डू पाटील कशा रीतीने संघाला अडचणीच्या बाहेर काढेल, संघाची अडचण दूर करील। 3 चेंडू 13 धावा, करो या मरो, डू ऑर डाय अशी सिच्युएशन, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। इथून मेहनत प्रामाणिक राहिली तर या स्पर्धेमध्ये टिकला जाईल, परंतु इथून एखादी चुकी या स्पर्धेच्या बाहेर फेकून देईल संघाला। 3 चेंडू 13 धावा, खोदून काढला बॉल, फिल्डर आहेत, बॉल ट्रॅव्हल झाला सीमा पार, लॉंगॉनच्या रिजन मध्ये एका टप्प्याने येतोय चौकार। यस थँक्यू। खर तर तुर्बे टीमचे जावई आपल्याला पाहायला मिळतात, सन्माननीय निलेश दादा केणी। हा सामना तुर्बे टीमनं जिंकला तर पूर्णपणे मेजवानी असेल जेवणाची हॉटेलवर संपूर्ण टीमला। निलेश दादांकडून खरं तर अगदी टीमसाठी मेजवानी असेल, परंतु अद्याप मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे। 2 चेंडू 9 धाव्यांची गरज। 2 चेंडू 9 ची गरज असताना बॅट्समन रिव्ह्यू असेल अगदी वाईड साठी, बॅटरनं अगदी रिव्ह्यू घेतला। चला फिल्डिंग टीम, फिल्डिंग तुम्ही आलू नका विनंती केली जाते, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून, टेक्निकल टीम द्वारा चेक केलं जाईल, आयोजक कमिटी अगदी चेक करतील। निर्णय क्षणाला मॅच कशा रीतीने डिसिजन येईल, काय निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल आणि अगदी मग या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील। इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल। आता शेवटचा बॉल, 9 धाब्यांची गरज, शेवटचा बॉल 9 रन्स। एका बाजूला संघ वलप तर एका बाजूनं तुर्बे टीम। तुर्बे टीमचं वर्चस्व या मॅच मध्ये थोडंसं आपल्याला पाहायला मिळतंय। शेवटचा बॉल, 9 धाव्यांची गरज, गोलंदाज राजेश भोईर आणि इथून मात्र डॉट बॉल, सामना जिंकलाय। सुपर 6 अंतिम 6 मध्ये गावदेवी चषकामध्ये आपलं नाव करून ठेवलं टीम आपल्याला पाहायला मिळतीये। खरं तर तुर्बे टीम कॉन्ग्रेचुलेशन, हडलक असं वल्लभ संघ। हल्लक सही पता। यहाँ पर सोलह टीम देखिए अमन मैदान पर रह गए, लेकिन इस मुकाबला देखिए पर बात करेंगे हाथ से गंवाना पड़ा। और देखिए बात करेंगे सतीश दादा अगलवे, हमारे तुषार दादा पोरची, देखिए बात करेंगे खास करके राजेश भोईर है तुर्बे टीम के लिए देखिए शुभकामना आता हुआ कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे तुर्बे टीम है। लाजवाब देखिए यहाँ पर सुपर पारा का मैच है। एक इनफॉर्म टीम देखिए बात करेंगे प्रवीण का विकेट, अमन का नॉन स्ट्राइक पर रह जाना और कहीं ना कहीं थोड़ा सा कठिन बनता हुआ। हल्ल कोलप टीम है, कोई बात नहीं, हार जीत होता रहता है, लेकिन कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे अजय पाटिल, राजेश भाई। देखिए बात करेंगे तुर्बे टीम, व्हाट अ परफॉर्मेंस, देखिए क्या कमाल के फिनिश किया पर।
सतीश दादा अगला हुए देखिए बात करेंगे यहाँ पर कोलवाड़ी, इसके साथ देखिए हमारे धानसर के तुषार दादा पुरजी, खास करके राजेशपुर देखिए तुर्बे टीम के लिए देखिए शुभकामना आता हुआ। चलिए फड़के सर, हरिश्चंद्र फड़के सर अंपायर देखिए बात करेंगे, उनके साथ प्रशांत फड़के सर। तो चलिए नो डाउट देखिए मैच के मैन ऑफ द मैच भी देखिए